भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आमदार कन्या ही ओळख पुसून काढत आता भाजपचा यलगार रस्त्यावर घेऊन लढणारी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अशी ओळख पंकजा मुंडे पालवे यांनी तयार केली आहे। आज आपण पंकजाशीच बोलणार आहोत। पंकजाताई, IBN लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। थँक्यू। 4 महिने झाले तुम्हाला भाजप युवाचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारू। या 4 महिन्यात तुम्ही यलगार ही एक मोहीम छेडली। 14 जिल्ह्यांमध्ये तुम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवला। यलगार नेमका कशाचा आहे? मुळामध्ये मला जेव्हा हे पद भाजपने देऊ केलं तेव्हा निवडणुकीला हार्डली 6 महिने राहिले असताना लोकसभेच्या हे पद माझ्याकडे आलं। त्यामध्ये मला असं वाटलं की आता इंडोर बैठकापेक्षा जनतेत घुसून काम केलं पाहिजे आणि म्हणून आघाडी सरकारच्या अगेन्स्ट ज्या जनतेच्या भावना आहेत त्या भावना माझ्यापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून सतत येत होत्या। त्या भावना घेऊन युवांपर्यंत जायचं आणि यलगार अगेन्स्ट आघाडी सरकार या टायटल खाली आम्ही महाराष्ट्रभर युवा मोर्चाच्या माध्यमातून मेळावे करत आहोत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद तुम्ही आता म्हणालात की आजारी सरकार का आजारी झालंय? आघाडी सरकार, पण ते आजारी सरकार आहे कारण लोकांच्या भावना या सरकारच्या विरोधात आहेत। त्यांच्याविषयी एक प्रचंड असंतोष लोकांच्या मनात आहे। लोकांनी परत संधी देऊन सुद्धा लोकांना हवं ते प्रशासन सरकार देऊ शकत नाहीये आणि म्हणून मला वाटतं हे आघाडी सरकारला आजारी सरकार म्हणायलाही हरकत नाही। 14 जिल्ह्यांमधून तुम्ही हा प्रवास केलेला आहे, ठिकठिकाणी सभा घेतल्या। नेमकं लोकांमध्ये सरकार विरोधी वातावरण तुम्हाला दिसलं? सरकार विरोधी वातावरण आहे आणि त्याचमुळे एवढ्या प्रचंड संख्येने युवा वर्ग हा आमच्या कार्यक्रमांना येत आहे। युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हा यलगार पुकारत असताना युवा वर्गापर्यंत, कारण जो वोटर नवीन आहे त्याच्यापर्यंत या सरकारच्या विरोधातल्या ज्या त्यांच्या भावना आहेत त्यांना वाट करून द्यायची असेल तर त्यांनी राजकारणापासून आणि मतदानापासून परावृत्त नाही राहिलं पाहिजे आणि तो 5% जो वोटर स्विंग आहे तो म्हणजे नरेंद्र मोदीजींनी असाच आदेश आम्हाला दिलेला आहे, त्या टीममध्ये पण मी आहे। तो स्विंग आम्हाला भाजपकडे वळवायचा आहे आणि तो वळताना मला दिसत आहे। तुम्ही या मोहिमेदरम्यान सिंचन घोटाळा असेल किंवा डाळीचा घोटाळा असेल किंवा अनेक सरकारनं जे काही घोटाळे केले असतील ज्यावर तुम्ही आरोप करताय सातत्यानं ते उचलून धरले, तर हे आरोप करणं म्हणजे केवळ तुमचं यलगार मोहीम राबवणं हा त्याचा अर्थ होतोय? आता ह्या आरोप करणं विरोधी पक्ष नेते म्हणून आणि त्या पुराव्यासकट आरोप करणं किंवा एखादा बेस घेऊन आरोप करणं हे आमचं काम आहे। म्हणजे मी लोकप्रतिनिधी आहे, मी आमदार आहे, विधानसभेतही मी तेच करते। पण हे आरोप करणं केवळ आमचं उद्देश नसून हे आरोप करून आम्ही तुम्हाला ह्याच्या बदल्यात काय देऊ शकलो असतो आणि आम्ही तुम्हाला काय भविष्यात देऊ शकतो हे पण एक प्रकारचं आम्ही त्याच्यातून मोहीम छेडलेली आहे। म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, युती शासन जेव्हा होतं तेव्हाचं राज्य शासन कसं चालायचं, तेव्हाचं केंद्र शासन कसं चालायचं आणि आता काय परिस्थिती आहे, अशा प्रकारचा तुलनात्मक एक आम्ही त्याच्यामध्ये लोकांसमोर ते एक प्रेझेंटेशन ठेवतो आणि त्याला लोकांमधनं प्रतिसाद येतो, लोकांना ते मनाला पटतं। हे या यलगारमधून एक आक्रमक असं आम्ही ते कार्यक्रम उभा केलेला आहे आणि त्याला तसं स्वरूप आलं आहे, त्याला तसा प्रतिसाद येतो। लोकांमधला असंतोषाला वाट करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे लोक वळवण्यासाठी हा फार चांगला आम्हाला एक कार्यक्रम मिळालेला आहे। यलगारच्या निमित्तानं तुम्ही बारामतीमध्ये जाऊन अजित पवारांवर थेट हल्ला चढवला होता। हा हल्ला इतका मोठा होता की अशी भावना बारामतीकरांची झाली की बाबाचं उट्ट म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं उट्ट मुलगी काढायला थेट बारामतीमध्ये आली। अजित पवारांवर थेट हल्ला चढवण्याचं कारण काय नेमकं? हे पहा, अजित पवारांवर मी हल्ला चढवण्याचं कारण आत्ताचं सरकार तेच चालवत आहेत आणि आत्तापर्यंत ज्या घोटाळ्यांवर आम्ही प्रकाश टाकतोय, खास करून सिंचन घोटाळा, जो घोटाळा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीचं उगमस्थान आहे, शेतकरी सुखी नाही, बेरोजगारी आहे, या सगळ्यांच्या पाठीशी सिंचन घोटाळा आहे आणि त्यामुळे माझा आरोप हा साहजिक त्यांच्या खात्यांचे घोटाळे असल्यामुळे त्यांच्याकडे जातो। मुंडे साहेबांचा कुठेतरी मी ह्याच्यातनं म्हणजे तो मनात विषय ठेवून गेले आहे बारामतीला असं जर म्हणणं असेल तर मला तेही नाकारता येणार नाही, कारण काहीही कारण नसताना त्यांनी अनेक वेळा बीड जिल्ह्याचा पाहुणचार घेतला आणि मग मला वाटलं की आपणही जावं आणि हा धाडसी निर्णय होता। पक्षातल्या कुठल्याही श्रेष्ठींना इन्व्हॉल्व न करता, इव्हन मुंडे साहेबांनाही माहीत नव्हतं की माझा मेळावा बारामतीमध्ये आहे। जेव्हा हा मेळावा मी घेतला तेव्हा हा मेळाव्याला एवढा प्रचंड रिस्पॉन्स मिळेल हे मला स्वतःलाही वाटलं नव्हतं, पण जेव्हा मी त्या ग्राउंडवर गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की बारामतीमध्ये
बीड जिल्ह्यात सभा करता आली नाही, राष्ट्रवादीचे एवढे आमदार असूनही त्याहीपेक्षा मोठी सभा बारामतीत झाली आहे. हा बारामतीकरांचा असंतोष माझ्यापर्यंत एक विरोधी पक्ष म्हणून पोचला आणि तो पोचल्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आला की केवळ सत्ता, पैसा आणि मसल पॉवर असल्यामुळेच राजकारण करता येतं असं नाही. हे नसताना सुद्धा तुम्ही लोकांच्या भावनांना हात घालून त्यांच्या प्रश्नांना न्याय देऊन राजकारण करू शकता. याला मुंडे विरुद्ध मुंडे ही पार्श्वभूमी होती, कारण अलीकडच्या काळात असं बघितलं गेलं की अजित पवारांनी खास करून बीड जिल्ह्यातले जेवढे म्हणून गोपीनाथ मुंडेंचे सहकारी होते ते एक एक करत फोडले आणि नंतर शेवटी मुंडेंचं घरच फोडलं. मुंडेंचा पुतण्या धनंजय, तुमचा चुलत भाऊ, त्याला फोडलं, काकांना फोडलं आणि त्यांच्या समवेत परळीच्याच व्यासपीठावरून गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात वेळोवेळी आग ओकली म्हणा किंवा गरळ ओकली म्हणा ते केलं. त्याचा राग तुम्हाला होता? मला त्याचा कधी राग आला नाही, कारण वर्षानुवर्ष गेले 35 वर्षाच्या राजकारणात मला कळतं 30 वर्ष झाले मुंडे साहेबांना हरवण्यासाठी ही सत्ता नेहमी बीड जिल्ह्यामध्ये ठाण मांडून बसते. त्यामुळे मला वैयक्तिक त्याचा राग आला नाही, मला त्याच्या वेदना झाल्या, मला त्याचं दुःख झालं. आणि ह्याचं खापर केवळ त्यांच्यावर फोडून जमणार नाही, कारण आमच्याही लोकांनी आम्हाला दुखवलं आहे आणि त्यामुळे ते दुःख झालं. पण ते दुःख करत बसण्याचा वेळ माझ्याकडे नव्हता, कारण बीड जिल्ह्यातला सर्व पक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या जे ताकदवर जे आमदार समजले जायचे, नेते समजले, ते राष्ट्रवादीकडे वळले. मी आता एक विरोधी पक्षाची आमदार आहे, युवा मोर्चाची मी प्रदेशाची अध्यक्ष आहे आणि त्यामुळे त्यांनी जर घोटाळे केले त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे माझं काम आहे. आणि बारामती काही केंद्रशासित प्रदेश नाही की जिथे मला जायला कोणाची परवानगी लागेल. तिथे भारतीय जनता पार्टीने लोकसभा लढवली आहे, त्यामुळे मी तिथे गेले ते भारतीय जनता पार्टीच्या खालच्या ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी गेले. मला बारामतीच्या निमित्तानं एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बारामतीमध्ये गेलात, अजित पवारांवर थेट हल्ला केला, पण त्याचवेळी बारामतीच्या ज्या खासदार आहेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तुम्ही चकार शब्द सुद्धा बोलला नाही. केवळ महिला आहे म्हणून हा सॉफ्ट कॉर्नर आहे असं म्हणता येणार नाही, पण ज्यांच्या हातात कारभार आहे ते कोण आहेत हे एवढं मला जाणीव आहे. आणि सुप्रिया सुळेंवर आरोप मी करावा असं मला वाटलं नाही. याच्या मागे एक खरंच महिला एक राजकारणी काम करते आणि बरेचसे असे विषय आहेत ज्याच्यावर आम्ही कॉमन ग्राउंड्सवर काम करत आहोत आणि म्हणून मला असं वाटलं की आता त्यांच्या या सगळ्या घोटाळ्यांमध्ये किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्यावर आरोप करणं हे मला व्यक्ती म्हणून बरोबर वाटलं नाही. कारण मला म्हणजे ह्याच्यातूनच तुम्हाला लक्षात येईल की मी व्यक्तीवर आरोप करत नव्हते, मी प्रवृत्तीवर आरोप करत होते आणि अशी प्रवृत्ती त्यांच्या बाबतीत सापडली तर मी त्यांच्यावर आरोप करेन. पण सध्या मला तेवढं काही त्यांच्याविषयी बोलावंसं असं त्या सभेमध्ये जाणवलं नाही. बारामतीचं उदाहरण देशभरात दिलं जातं की पवारांनी बारामती हा सुजलाम सुफलाम केलेला आहे. तुम्हाला असंच चित्र दिसलं? माफ करा, मला असं चित्र अजिबात दिसलं नाही, कारण मी पण इंटरनेट वगैरे सगळीकडे बघून बारामतीच्या विषयी खूप कल्पना करून गेले होते. पण खडक वाचल्यापासून मी बारामती मतदारसंघात शिरले आणि रस्त्यांची अवस्था फार वाईट होती. बारामतीमधल्या लोकांनी डेलिगेशन्सनी भेट देऊन 40 गावं अशी आहेत तालुक्यामध्ये ज्यांना अजूनही टँकरनी पुरवठा होतो. मग मला वाटतं की गांधी घराण्यापेक्षाही सत्ता ही यांच्याकडे जास्त काळ असतानाही त्यांच्याकडे जर अजूनही असं स्वयंपूर्ण गाव नाही जिथे पाणी ते देऊ शकतात गावाला, तर मला वाटतं हे काही तिथे विकासाचं चिन्ह नाही. मूळ प्रश्नाकडे पुन्हा येऊया. तुम्हाला जेव्हा विधानसभेची आमदारकी जाहीर झाली तेव्हाच धनंजय मुंडे यांनी बंड केलं खऱ्या अर्थानं आणि ते आजही वेळोवेळी सांगतात की मला तिकीट देऊ करणारे काका एकाएकी मुलीच्या पारड्यात वजन टाकतात आणि तिला आमदार करतात. खरंच तशी परिस्थिती होती? हे पहा, मुळामध्ये या विषयावर मी कधीही मीडियामध्ये कधी भाष्य केलं नाही, पण आज तुमच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते की मला राजकारणात यायची मुळात इच्छा नव्हती. धनंजय ऑलरेडी राजकारणात होते आणि त्यांना तिकीट मुंडे साहेबांनी जाहीर केलेलं नव्हतं. त्यांनी मुंडे साहेबांची एक स्ट्रॅटेजी, ते कधीही तिकीट आधीपासून जाहीर करत नाहीत. मुंडे साहेब कोणाला उमेदवारी देतील हा वर्ष दीड वर्ष हा विषय मीडियामध्ये पण चघळला गेला. पण जेव्हा मला मुंडे साहेबांनी सांगितलं ही निवडणूक तुला लढवायची, त्याच्यामागे एक पार्श्वभूमी होती. पोतभर पत्र मुंडे साहेबांना आली होती की ही जागा आपल्या हातून जायची नसेल तर पंकजाताईंना उमेदवारी द्या, कारण लोकसभेचा प्रचार मी सांभाळला असल्यामुळे लोकांना एक ऑप्शन तयार झालं होतं. राजकारणामध्ये येण्याची माझी मानसिकता तेव्हा नव्हती, पण वडिलांच्या आदेशामुळे मी आली. भावालाही मी प्रायव्हेट बेसिसवर नेहमी सांगितलं की 2014 तू लढ,
म्हणजे मी पुढे फार राजकारण करणार आहे असं मी कधीही दर्शवलेलं नव्हतं. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं आणि पुढे जाऊन जर रिपेअर झाल्या गोष्टी तर त्यांनी ते पुढे चालवावं अशी माझी स्पष्ट मानसिकता होती. पण त्यांना घाई होती किंवा मलाच का दिला हा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी रोष होता आणि तो रोष त्यांनी सत्तेकडे आणि परत सत्तेत जाण्याची संधी होती. त्यामुळे बऱ्याच गोष्टी एकत्र जुळून आल्या आणि त्यांना अजितदादांनी संधी दिली. त्यामुळे त्यांचा सगळा ओघ हा तिकडे गेला. पण त्यांना राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली असती जी आज माझ्याकडे आली आणि त्या संधीचं सोनं मला करावं लागेल हे जिद्दीने मी करेन. धनंजय मुंडे आता जाहीरपणे वारंवार सांगतायत की पुढची म्हणजे जी निवडणूक आहे 2014ची विधानसभा निवडणूक ती मी परळीतून लढणार आहे. याचा अर्थ तुमच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी ऑलरेडी सुरू केलेली आहे. हा जो मुंडे विरुद्ध मुंडे म्हणजे पंकजा मुंडे पालवे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना झाला तर मग तुमची काय तयारी आहे? हे पहा, एक बहीण म्हणून मला वाईट वाटेल, कारण जसं अर्जुनाची स्थिती युद्धामध्ये उभं राहिल्यावर झाली तशी माझीही होईल. पण शेवटी मी एक समर्थ माझ्या वडिलांचा वारसा चालवणारी मुलगी पण आहे आणि जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा मी त्या लढ्याला सामोरं जाईन. पण अशी वेळ आता ऑलरेडी आलेली आहे माझ्यावर, कारण आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकमेकांच्या विरोधात लढलो आहोत आणि त्यात 100% यश मला मिळालेलं आहे. एकही सीट त्यांना निवडून आणता आली नाही. त्याच्यानंतर आमच्या नगरपालिकेत पण एक त्यांनी दगा करून आमचे भाजपाच्या माध्यमातून निवडून आलेले उमेदवार घेऊन ती नगरपालिका सुद्धा स्वतःच्या ताब्यात घेतली. तर ह्या संघर्षाला सुरुवात पूर्वीच झालेली आहे. पण समोरासमोर आल्यावर साहजिक आहे की एक स्त्री म्हणून म्हणा, एक बहीण म्हणून म्हणा, मला थोडंसं दुःख होईल. पण शेवटी ज्या लोकांचा मी वाली झाले, आज राजकारणात यायची माझी इच्छा नव्हती, पण आज हजारो लोक मला स्वतःचा आधार म्हणून बघतायत. त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नाही आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक मी लढेन आणि जर लोकांसाठी मी काय चांगलं केले असेल तर मी नक्की जिंकेन. गेल्या 3 वर्षापासून तुम्ही विधानसभेमध्ये परळीचं प्रतिनिधित्व करता. आम्ही विधानसभेत नेहमी बघितलेलं आहे की तुम्ही हिरिरीने प्रश्न मांडता, पण जे फील्डवरचे प्रश्न आहेत मतदारसंघातले ते सोडून घेण्यात तुम्हाला काही अडचण आली का सरकारकडून, की ते प्रश्न सुटले असा तुम्ही काही दावा करू शकता? तुमच्या कामगिरीचं यशापयश तुम्ही काय सांगताय? माझ्या कामगिरीचं यशाचं समाधान मला जर मिळालं तर मग मी स्वतःची पाठ थोपटल्यासारखं होईल. मला जसं हवं तसं मला करता आलं नाही, कारण मी राजकारणात आले आणि हा संघर्षाला सुरुवात झाली. त्यामुळे कुठेतरी प्रत्येक ग्रामपंचायतपासून मला संघर्ष करावा लागला. पण आमच्या परळीचं एक रूप बदलावं, परळी ही आदर्श व्हावी, आयडियल एक चांगली नगरपालिका व्हावी, याच्यासाठी मी प्रयत्न केले. तेव्हा मी परळीसाठी एक फंड मिळवून आणला नगर विकास माध्यमातून आणि त्या फंडाचं नियोजन मला करायचं होतं, जे नगरपालिका त्यांनी ताब्यात घेऊन ते मला करता आलं नाही. ही खंत माझ्या मनात आहे. पंकजा मुंडे पालवेच्या मागं खूप मोठं वलय आहे. ते वलय असं आहे की महाराष्ट्रातला सर्वात मोठा बहुजन नेता गोपीनाथ मुंडे यांचं ते वलय आहे. या वलयामुळं बऱ्याच वेळा राजकारणात काही चांगल्या संधी मिळतात, तशी कोंडी सुद्धा होते. तसा अनुभव गेल्या 3 वर्षात आला? या वलयाचा मला फायदाच नेहमी झालेला आहे. याच्यामुळे माझी कोंडी झाली असं म्हणता येणार नाही, कारण मुंडे साहेबांनी मला एक मुक्त हात दिलेला आहे काम करण्याचा. त्यांनी मला कधी ढवळाढवळ केली नाही किंवा नेता म्हणून आणि पिता म्हणून सुद्धा फार सावध न राहता मला त्यांनी मोकळीक दिली. चुकू दे, पडू दे, लागू दे, तुझी तू शिक, अशा प्रकारची त्यांची एक भूमिका होती. त्याच्यामुळे मी शिकले आणि मला त्याच्यामुळे कोंडी नाही झाली, उलट त्या वलयाचा मला फायदा झाला. पण जेव्हा तुम्ही कोणाला पहिल्यांदा भेटता तेव्हा लोकांना एक ऑलरेडी तुमच्याविषयी भावना असतात की ह्या मोठ्या एवढ्या बापाची ही मुलगी असेल, तर ते तुमच्याशी त्या भावनेने भेटतात. पण जेव्हा माझ्या बाबांनी मला एकच शिकवलं आयुष्यामध्ये की समोरच्या माणसाशी जेवढं मिळून मिसळून राहशील, त्याच्या जी त्याच्या मानसिकतेची पातळी असेल त्या पातळीवर जाऊन त्याच्याशी मिसळशील, तेव्हा तो माणूस तुझ्याशी आयुष्यभर बांधला जाईल. आणि हे करण्यात मला यश आलं, कारण त्यांनी मला कधी आकाशात उडू दिलं नाही, त्यांनी मला जमिनीवरच ठेवलं. आणि त्यांच्या ह्या इतके वर्षाच्या संस्कारामुळे आईच्या कडक आमचे, कारण महाजन आहे माझी आई, तर प्रमोद महाजनांच्या शिस्तीत आणि मुंडे साहेबांच्या संघटनाच्या म्हणजे लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावाचं मिश्रण करून जर मला काम करता आलं तर मला त्याचा फायदा होईल हे मला माहीत होतं आणि त्याचा मला फायदाच होतोय, नुकसान तर अजिबात नाही आहे. मला मुंडे साहेबांनी जे आत्तापर्यंत कमवलं आहे त्याला टिकवणं आणि त्याला वाढवणं हे माझ्यासाठी खरं चॅलेंज आहे. तुमचा जो परळी मतदारसंघ आहे हा खरं तर बीड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.
आणि आता जेव्हा बीड लोकसभा मतदारसंघातून मुंडे साहेब खासदार आहेत तर त्यांच्या लेफ्टनंट म्हणून तुम्ही तिथे फील्डवर काम करता. 2014च्या निवडणुकीत जर मुंडे साहेब बीडमधूनच लढले तर त्यांचा सामना हा राष्ट्रवादीशी असणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्या पद्धतीनं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मुंडे साहेबांच्या अवतीभोवती एक त्याला असं म्हणूया की एक असं रिंगण केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावरनं त्यांना ही निवडणूक किती अडचणीची ठरू शकते. मला एक करेक्ट करायचं आहे स्टेटमेंट तुमचं. राष्ट्रवादीशी मुंडे साहेबांचा सामना नाही, मुंडे साहेबांशी राष्ट्रवादीचा सामना बीडमध्ये आहे. आमचे उमेदवार मुंडे साहेब आहेत हे पहिल्यापासून ठरलेलं आहे. त्यांचा उमेदवार कोण ह्याच्याविषयी त्यांची संगीत खुर्ची चालू आहे. मला वाटतं सप्टेंबरमध्ये पवार साहेबच सगळे लोकसभेचे उमेदवार डिक्लेअर करणार होते असं मी प्रेसमध्ये वाचलं होतं, पण बीडचा उमेदवार अद्याप त्यांना डिक्लेअर करता आला नाही. आणि आत्ता बीड मतदारसंघामध्ये मुंडे साहेबांच्या समोर उभं राहायला कोण तयार आहे हे उलट त्यांनी डिक्लेअर करावं. मी तर कमांडर आहेच आहे त्यांच्या टीमची, आणि मागच्या वेळी मी आमदार नसतानाही त्या टीमचं नेतृत्व केलं होतं यशस्वीपणे, मला ते करता आलं. आता सुद्धा मी ते करणार आहे आणि मुंडे साहेब मागच्या वेळेपेक्षाही जास्त मतांनी निवडून येणार हा विश्वास जनमानसात बीड जिल्ह्यातला आहे. मुंडे साहेबांवर गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्वाचा आरोप झाला होता तो बीड जिल्हा बँकेच्या माध्यमातून. तिथं जो काही घोटाळा झाला त्याला मुंडे साहेबांना जबाबदार धरण्यात आलं होतं. तसे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाले होते, पण नंतर ते काहीतरी वेगळंच निघालं. आता राष्ट्रवादीचे नेते अडकलेले आहेत. त्याचा फायदा उठवताना मुंडे साहेबांना काही फायदा होऊ शकतो की राष्ट्रवादीचं तिथं नुकसान झालं असं तुमचं थेट म्हणणं आहे? हे पहा, आता मला तिथे मुंडे साहेबांसाठी त्यांना अडकवण्यासाठी ट्रॅप्स तर बरेच टाकले गेले, पण त्याचा आम्हाला फायदाच होत गेला. म्हणजे जसं त्यांनी आमचं घर फोडलं तर त्याचा इनडायरेक्टली मला फायदा झाला, कारण माझं नेतृत्व तिथे ऑटोमॅटिकली लोकांच्यामध्ये एस्टॅब्लिश झालं. त्यांनी आमच्या जे पक्षातले आमदार होते त्यांना घेऊन तिथे MLC पद दिलं, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांच्याच विषयी रोष निर्माण झाला. आणि जिल्हा बँकेचा भ्रष्टाचार हा मुंडे साहेबांनी केला आहे 3 वर्ष ओरडून ओरडून त्यांनी जगाला सांगितलं, पण त्याचा काही लोकांना मुंडे साहेबांवर गाढ विश्वास आहे तिथे. आणि आता जर चित्र बघितलं तर हे चित्र असं आहे की त्यांचेच लोक याच्यामध्ये अडकलेत. आणि मला वाटतं कधी कधी की राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानावे की त्यांनी आमच्या जिल्ह्यातला हा गाळ काढण्यासाठी आम्हालाच मदत केली. म्हणजे जे नेते जिल्ह्यामध्ये पक्षवाढीस कुठेतरी अडसर करत होते ते सगळे आता निघून गेलेले आहेत. आणि आमच्यापेक्षा म्हणजे जिल्ह्यामध्ये गमतीने म्हटलं जातं आता की राष्ट्रवादी पार्टीचं नाव बदलून फरार राष्ट्रवादी असं ठेवायला पाहिजे. इतके राष्ट्रवादीचे महत्त्वाचे दिग्गज नेते इथे फरार आहेत. मुंडे साहेबांचं आणि बीडचं एक नातं आहे, पण बीडमध्ये तिथनं तुम्ही सत्तेवर जेव्हा मुंडे साहेब आले तेव्हा मुंडे साहेबांचं परळीकडं बीडकडं काहीसं दुर्लक्ष झालं आणि तिथंच तुमच्या घरातले वासे फिरले असं जे बोललं जातं त्यात कितपत तथ्य आहे? कारण धनंजय मुंडे बाहेर पडल्यानंतर पंकजा असेल किंवा गोपीनाथ मुंडे असतील हे आता बीडमध्येच मुक्काम ठोकून असतात. या 3 वर्षाआधी हे चित्र पाहायला मिळत नव्हतं असे अनेक जण सांगतात. आता मुंडे साहेब जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा साहजिक आहे त्यांचा व्याप हा वाढला होता आणि तेव्हा त्यांनी विश्वासाने आपली ही सत्ता कोणीतरी चालवावी असं जाहीर सभेत आपल्या भावाला त्याचा इन्चार्ज केलं होतं. कारण आपल्याकडे अजूनही कितीही म्हटलं तरी लोकांना फॅमिली हा बॉन्ड अजूनही स्ट्रॉंग वाटतो. आणि तेव्हा मी खूप लहान होते, मी म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे होते, मी राजकारणात नव्हते. आणि आताचं चित्र जे बदललेलं आहे त्याचं कारणच असं आहे की ज्यांच्या हातामध्ये हे कारभार दिले होते ते मुंडे साहेबांना बऱ्याच कार्यक्रमात तुम्हाला याची गरज नाही अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करत होते. आणि मग मुंडे साहेब अतिशय गाढ विश्वासाने त्या गोष्टी करत होते. पण जेव्हा आता मी तिथलं काम बघत आहे तर मग मी सांगते की तुम्ही 90% वेळा नाही आलात तरी चालेल, पण ह्या 10% वेळा तुम्ही तिथे आवश्यक आहात. खरं रिपोर्टिंग त्यांच्यापर्यंत होत आहे आणि म्हणून मुंडे साहेबांच्या तिथे येणं जाणं वाढलं असेल. पण असं मुंडे साहेब मुक्काम ठोकून आहेत बरं बीडमध्ये हे काही गोष्ट खरी नाही. हां, मी मात्र बीडमध्ये मुक्काम ठोकून आहे आणि मी तो ठोकणारच आहे, तो माझा अधिकार आहे. 2014 पर्यंत आणि त्याही नंतर जर जनतेने संधी दिली तर मी बीडचे माझे मुळं जास्तीत जास्त घट्ट आणि खोलवर रोवण्यासाठी काम करणार. ताई, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद.